नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. माझा असा प्रश्न आहे, सीमा प्रश्नावर शिवसेना भाजपची युती तुटू शकते का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की गेल्या आठवड्यामध्ये बेळगावमध्ये जाऊन शिवसेनेचे विधानसभेतले नेते रामदास कदम यांनी जाहीर सभेमध्ये इशारा दिला की सीमा प्रश्नावर भाजपने कर्नाटकल्या आपल्या सरकारला आवरलं नाही, समजावलं नाही तर युती तोडायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. यावर नितीन गडकरींनी प्रतिक्रिया दिली की जर युती तोडल्यामुळे सीमा प्रश्न सुटणार असेल तर जरूर तोडा. गोपीनाथ मुंडे असं म्हणाले की आत्मसन्मान ठेवूनच ही युती चालू राहील. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाला इशारे प्रतिइशारे दिले आहेत. पण यामध्ये खरोखरच दम आहे का? हे इशारे प्रतिइशारे गंभीर आहेत का, की निवडणुका तोंडावर आल्यामुळे एकमेकावर दबाव टाकण्याची ही नीती आहे? शिवसेना आणि भाजपचे संबंध गेले जवळजवळ 2 दशकापेक्षा अधिक काळ आहेत, पण ते कधीही गोड नव्हते. अधूनमधून शिवसेना भाजपमध्ये धुसफूस होते. सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी हे संबंध टिकवले. अजूनही केवळ निवडणुकीचं गणित फायदेशीर आहे म्हणून हे संबंध टिकवले जात आहेत असं राजकीय जाणकार म्हणतात. यामध्ये काही तथ्य आहे का, याचाही मी शोध घेणार आहे. माझ्या सोबत आहेत चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे माजी ज्येष्ठ आमदार मधु देवळेकर. माझ्या सोबत कोल्हापूरहून आहेत कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे. माझ्या सोबत येणार आहेत शिवसेनेचे नेते संजय राऊत. आणि माझ्या सोबत आहेत आमच्या फोर्ट स्टुडिओमधून प्रताप आजबे. संजय राऊत सुद्धा माझ्यासोबत पोचलेले आहेत. आणि मी या चर्चेची सुरुवात, या चर्चेचा श्री गणेशा त्यांच्यापासूनच करतो. संजय राऊत, कितपत यामध्ये दम आहे? रामदास कदम यांनी जो इशारा दिला त्याबाबत शिवसेना कितपत गंभीर आहे? नाही, हा जो इशारा दिलाय रामदास कदम, तेवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाहीये. हे पहा, बेळगावात किंवा कर्नाटकात ज्या प्रकारचे अत्याचार सुरू आहेत 40 वर्षापासून, त्याच्या आधीपासून सातत्यानं सुरू आहेत. आणि महाराष्ट्राचा शिवसेनेचा नेता, विरोधी पक्ष नेता तिथे गेल्यावर त्यांनी ते अत्याचार पाहिल्यावर त्याचा भावनेचा उद्रेक होणं साहजिक आहे. याचं कारण असं आहे की या कर्नाटकमध्ये आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी त्यांना जर थांबवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्याने पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि त्या भावनेच्या उद्रेकातून रामदास कदम बोलले असतील. आणि युतीविषयी म्हणाल तर युतीचा जो निर्णय असतो तो माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आमचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे हेच घेऊ शकतात. नाही, हे सगळं बरोबर आहे. पण मला सांगा, तुम्हाला गडकरींनी इशारा दिलाय, ते म्हणाले आहेत की सीमा प्रश्न सुटणार असेल तर जरूर युती तोडा. यावर तुमच्या नेत्यांनी काही म्हटलेलं नाही. तुम्ही गडकरींच्या इशाऱ्यानंतर थोडंसं पाऊल मागे घेतलंय का? हे पहा की मी रामदास कदम किंवा अन्य कोणी किंवा नितीन गडकरी हे बोलले म्हणून युती राहत नाही, युती टिकत नाही. आणि रामदास कदम जे बोललेले आहेत, जर नितीन गडकरी तिकडे गेले असते बेळगावात त्यावेळेला, तर मला असं वाटतं गडकरींनी स्वतःच येदियुरप्पा यांच्या विरुद्ध विधान केलं असतं आणि कर्नाटकातील भाजपा सरकारच्या विरुद्ध आवाज उठवला असता. अशा प्रकारचे अत्याचार शिवसेनेच्या नेत्याने जाऊन तिकडे पाहिलेले आहेत. मी अजूनही म्हणेन की भाजपा नेत्यांनी तिकडे जायला पाहिजे आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. मला सांगा, भाजप नेते काहीच करत नाहीयेत, आपल्या मुख्यमंत्र्यावर दबाव आणत नाहीयेत, असं तुम्हाला वाटतंय का? ही तुमची खंत आहे का? नाही, हे पहा की याआधी तिकडे इतर पक्षाची पण सरकारं होती. काँग्रेस पक्षाची होती, जनता पक्षाची होती, जनता दलाची होती. कुमारस्वामीचं सरकार सुद्धा भाजपाच्या पाठिंब्यावरच होतं. राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. आणि महाराष्ट्राचे सगळेच मंत्री जे दिल्लीमध्ये आहेत, जे खासदार सर्व पक्षाचे आहेत, हा प्रश्न फक्त शिवसेनेचा किंवा भाजपचा नाही आहे. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि सगळ्याच राजकीय पक्षांचा आहे. आणि या सगळ्याच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे आणि दिल्लीला धडक दिली पाहिजे. मग सरकार एनडीएचा असो किंवा काँग्रेसचा असो, हा प्रश्न एखाद्या पक्षाचा नाही, हे मी परत आपल्याला सांगू इच्छितो. पण तरी सुद्धा भाजपने अधिक पुढाकार कर्नाटकचे सरकार त्यांचं असल्यामुळे घेतला पाहिजे असं तुमचं मत आहे. मी येतो तुमच्याकडे. मी जातोय मधु देवळेकर यांच्याकडे. मधु देवळेकर यांनी गेली अनेक वर्ष भाजपचं फार जवळून निरीक्षण केलेलं आहे. त्यापूर्वी ते जनसंघात होते. मला सांगा देवळेकर,
हा जो नवा कलगीतुरा तयार झालाय त्याच्याविषयी तुमचं काय विश्लेषण आहे? आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये जे काही वादविवाद चालू आहे तो निवडणुकीला समोर ठेवून करण्यात येत आहे. निवडणूक आली की वातावरणात जरा रंग आणण्यासाठी थोडं वातावरण तापवावं लागतं आणि म्हणून जरी बोंड्यांनी सांगितलं आहे की युती ही निश्चित टिकणारच आहे, मग वाद कशाला, परंतु कार्यकर्त्यांना आणि जनतेला दाखवायला पाहिजे की आम्ही काही गप्प बसणारे नाही, अरेला कार्य म्हणणारे आम्ही आहोत. आणि म्हणून हे वातावरण तापवण्याचा प्रयत्न आहे. खऱ्या अर्थानं युतीला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कारण दोन्ही पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांना युती पाहिजे. आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे दिल्लीमध्ये जे पंतप्रधान होण्याची वाट पाहतायत लालकृष्ण अडवाणी, त्यांना तर ही युती फारच महत्त्वाची आहे, कारण शिवसेनेची मतं ह्या त्यांचा मोठा एक आधारस्तंभ आहे. त्यामुळे युती कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटणार नाही हे निश्चित आहे. आणि कार्यकर्त्यांना पण हे माहीत आहे. जनतेला तर मात्र असं वाटतं की कदाचित ही युती तुटेल, परंतु तसं काहीही घडणार नाही. अगदी युती तुटणार नाही असं मधू देवळेकर सांगतायत. मी जातोय गोविंद पानसरे यांच्याकडे. पानसरे सर, मला सांगा, तुम्ही एक त्रयस्थ म्हणून, तुम्ही शिवसेनेतही नाहीत, भाजपमध्ये नाहीत, तुम्ही कम्युनिस्ट नेते आहात, काय सांगाल तुम्ही या सगळ्या भांडणाबाबत? हा एक स्टंट आहे का? सीमा प्रश्नाबाबत सेना भाजपचे नेते गंभीर आहेत का? खरं म्हणजे त्यांना सीमा प्रश्नाशी काही देणं घेणं आहे असं त्यांच्या वक्तव्यावरून बिलकुल दिसत नाही. त्यांना इलेक्शनचं देणं घेणं आहे. आत्ताच तुम्हाला मी सांगतो की बा कर्नाटकामध्ये सभा घ्यायला बंदी करणं आणि एन डी पाटलासारख्या नेत्याला अटक करणं हे कर्नाटकातली कन्नड भाषिकांची मतं भाजपला मिळावी या कारणासाठी उचललेलं पाऊल आहे. त्याचबरोबर रामदास कदम यांनी निवेदन केल्यानंतर सुद्धा भाजपच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही. म्हणजे आक्रमकपणा जेवढा दाखवता येणं शक्य आहे तेवढं ते दाखवतायत. हेतू त्यांचा निवडणुका जिंकणं एवढाच आहे. तीच गोष्ट शिवसेनेची आहे. आम्ही मराठी भाषिकांचे पुरस्कर्ते आहोत, पाठीराखी आहोत, आम्ही काय वाटेल ते करू असं दाखवणं एवढाच त्यांचा हेतू आहे. रामदास कदम असोत नाही तर कोणी असोत, त्यांना युती तोडायची आहे हेच मुळामध्ये खरं नाही. आणि आता देवळेकर म्हणाले त्याप्रमाणे खरं म्हणजे हा सरळ स्टंट आहे, याच्या पलीकडे काही नाही. अर्थात ते असं म्हणाले की बा जनतेला फसवावं लागतं. खरं म्हणजे जनता काही एवढी वेडी आहे असं मला बिलकुल वाटत नाही. त्यांनाही माहीत आहे की हे यांना काही करायचं नाही. तिकडे कर्नाटकामध्ये भाजपला कानडी लोकांची मतं हवी आहेत, इकडे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला मराठी लोकांची मतं हवी आहेत. याच्यासाठी हे सर्व चाललेलं आहे. याचा सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीशी कोणताही काही संबंध नाही आणि म्हणून ते काही करणार नाही. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते राऊत म्हणाले त्याप्रमाणे कदम हे त्यांचे विरोधी पक्षाचे नेते असले तरी निर्णय प्रक्रियेमध्ये दुय्यम, तिय्यम किंवा 4थ्या दर्जाचं स्थान असणारे नेते आहेत. त्यांच्या संबंधीचा निर्णय, युतीसंबंधीचा निर्णय आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तणाव निर्माण झाले तेव्हा हे मुख्यतः बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेले आहेत. आता हवं तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून घेतील, पण याच्या पलीकडे आणखी कोणी जो काही बोलेल त्याचं खरं म्हणजे गंभीरपणाने काहीतरी राजकीय परिणाम होतील असं घेणं ही सुद्धा गोष्ट उचित आहे असं मला स्वतःला वाटत नाही. अगदी बरोबर आहे. परंतु शिवसेना भाजपच्या संबंधामध्ये नेहमी असा तणाव का निर्माण होतो याची चर्चा मी पुढे करणार आहे. मी आता जातोय प्रताप आजबे यांच्याकडे. कालच त्यांनी लेख लिहिलाय की कसा हा सगळं राजकारण यामागचं काय आहे, या सगळ्या इशारे प्रतिशारे यामागचं. प्रताप आजबे, मला सांगा, तुमचं विश्लेषण काय आहे? तिकीट वाटपामध्ये आपला फायदा व्हावा म्हणून हा सगळा प्रकार चाललाय का सेना भाजपमध्ये? बरोबर आहे, त्याला दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर पहिली गोष्ट जे पानसरेंनी आता सांगितलं की कानडी भाषिकांची मतं ही बीजेपीने आपल्या बाजूने उभी करायची, खंबीरपणे उभी करायची, आणि त्याचबरोबर मराठी मतं जी आहेत ती मराठी मतं शिवसेनेच्या बाजूला उभी करायची. हा एक सर्वसाधारण अजेंडा आहे
आणि तो दोन्ही राज्यामध्ये इकडे शिवसेना आणि तिकडे ते बीजेपी हे दोघंही करतायत, त्यात काही वाद नाही आहे. परंतु त्याही पलीकडे शिवसेनेने या संबंधातली जी काही भूमिका घेतलेली आहे बेळगाव कर्नाटक सीमा भागाच्या संबंधामध्ये, ती पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि तिचा अत्याचार होत आहेत. आणि आज अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर त्या ठिकाणी त्याचा निषेध केला पाहिजे, कारण ती परंपरागत त्यांची भूमिका असल्यामुळं त्याचा त्यांनी निषेध केलेला आहे किंवा त्याच्या विरोधामध्ये टीका टिप्पणी केलेली आहे. परंतु मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य फार पुढे जाऊन केलेलं आहे. त्यांना जे ब्रीफ दिलेलं नव्हतं माझ्या माहितीनुसार ते ब्रीफ त्यांनी घेतल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला संजय राऊत जे खासदार संजय राऊत जे आहेत ते सामनाचे संपादक, त्यांनी जे बोलताना असं सांगितलं की रामदास कदम हे भावनेच्या भरात बोललेले आहेत तिथले अत्याचार पाहून. हे जे त्यांचं म्हणणं आहे हे त्याचं म्हणणं असं आहे की त्याचं थोडंसं युती तोडण्याच्या संबंधामध्ये जी काही भाषा त्यांनी केलेली आहे ती भाषा जरा मवाळ करण्याचा प्रयत्न राऊत यांनी केलेला आहे. त्यामुळं युती तोडण्याच्या संबंधामध्ये यात काही फार टोकाला जातील अशी परिस्थिती नाही आहे. याचं कारण असं की याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की याच सुमाराला शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत. आणि ती जागा वाटपाची बोलणी जी आहेत ती अधिकृतरित्या नसली तरी अनधिकृतरित्या चाललेली आहेत. त्याच्यामध्ये निरोप गेलेले आहेत की आम्हाला या जागा पाहिजेत, या नको आहेत, या पाहिजेत, त्या नको आहेत. डिलिमिटेशन झाल्यामुळं त्यातली भांडणं थोडीशी वाढलेली आहेत. प्रत्येकाच्या जागेवरचा हक्क आणि हे जे आहेत ते आग्रह वाढलेले आहेत. आणि बीजेपीला काही करून दक्षिण मुंबईची जागा पाहिजे, त्याचबरोबर आणखीन काही जागा त्यांना हव्या आहेत आणि विशेष करून शिवसेनेलाही त्याच जागा हव्या आहेत. त्यामुळे ही दबावाची रणनीती आहे. प्रताप आजबे, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही महत्वाचं काही सांगताय मला माहिती आहे, पण मला आता घ्यायचं आहे एक ब्रेक. मी चर्चा चालू ठेवणार आहे. समोर बघा पडद्यावर सीमा प्रश्नावर शिवसेना भाजपची युती तुटेल का? आपले प्रेक्षक काय म्हणतायत? नाही असं 80% प्रेक्षक म्हणतायत. महाराष्ट्रातला मतदार राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. पहा फक्त आहे बिनलोक.